कधी ती कथा ऐकताना चेहऱ्यावर अलगद हसू येतं, कधी कधी सहज अश्रू येतात आणि कधी कधी त्या कथेला पाहून रुसावंसं वाटतं. पण रुसते ती कैकई होते आणि हसते ती त्या ठिकाणी सीता होते. मग ठरवून घ्या आपल्याला रुसायचं का हसायचं. सीता माता एकदाच रुसली. कितीदा रुसली? अख्ख्या रामायणामध्ये सीता मातेने एकदाच रुसली आणि हट्ट केला. परिणाम काय झाला पाहायचंय आपल्याला. म्हणून रुसू नका जीवनामध्ये. रुसणं योग्य नसतं. सुंदर त्या ठिकाणी कथा भाग आहे. सर्व चारही भावंड, चारही पत्न्या, सर्वचा सर्व परिवार अयोध्येमध्ये येऊन पोचलाय. अयोध्या नगरी नववधूंच्या स्वागतासाठी जल्लोषात तयार आहे. अयोध्या नगरीपर्यंत आतापर्यंत एकच बातमी आहे की रामचंद्र प्रभूंचं लग्न झालंय. पण जेव्हा त्या ठिकाणी दूत आला, दूताने सांगितलं एकट्या रामाचं नाही तर रामासोबत भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न सर्वांचाच विवाह सोहळा झालाय. आणि काय आनंद आहे अयोध्येमध्ये. सर्व सर्व दूर आनंद, सर्व दूर आनंद. नवीन सुनबाई आली. कौतुक असतं नवीन सुनबाईचं, खूप कौतुक असतं. सासूबाया इतकं कौतुक करतात नवीन सुनबाईचं. अगं काय पाहिजे, सकाळी सकाळी उठवतील, बेटा काय हवंय का तुला, जेवायचंय का, सकाळी सकाळी एवढं प्रेम, एवढं प्रेम. नवीन नवीन ना नवीन नवीन. आणि नवीन नवीन बाया पण पतीला एवढा जीव लावतात, एवढा जीव लावतात. नुसत्या खुनाखानीवर गोष्ट चालते, बोलायचं कामच नाही. पतीने असं केलं की ताट तयार, असं केलं की पाणी तयार. किती दिवस? 6 महिने. आणि ते 6 महिने गेले. खाशात तर खा, ते नाही राहत, जिवाडा राहत. नवे नवेली दुल्हनिया है सब घर में, इतनी खुशियां है, इतनी खुशियां है. जनक जी की बेटी आई है माँ कौशल्या, तो सुबह सुबह उठकर बहुओं को पूरी नगरी घुमाती है. चलो सीता, चलो जानकी, चलो उर्मिला, चलो श्रुतकीर्ति, मांडवी, चलो मैं तुम्हें पूरा नगर दिखा के आती हूँ. काय गोड आहे ना. खरं सांगू, आपल्याला वाटतं ना आपली सासूबाई आपल्याला जीव लावावं, तर आपण पण आपल्या सासूबाईला जीव लावायला पाहिजे. आता किनीला आमची कथा चालू आहे. किनीला काय उपक्रम ठेवलाय तिथं सांगा बरं. भागवत महाराज सांगा माईक मध्ये काय उपक्रम ठेवला आपण उद्याचा किनीला. बोला बोला. लाजता का तुम्ही बोलायला. उपक्रम असा ठेवलाय आम्ही किनीमध्ये. उद्या गणेशजींचा विवाह सोहळा आहे. त्या निमित्ताने गावातील जेवढे मुलं आहेत ना, तेवढं उद्या आपल्या आई वडिलांचा पाय धुणार आहेत. आणि प्रत्येक जण तो फोटो मला व्हॉट्सअपला टाकणार आहे. गावातले जेवढे पोरं आहेत ते. नुसते पोरं नाही, पोरांच्या मायबापांना सुद्धा ती सक्ती केली आहे. आणि गावकऱ्यांनी मिळून ती सक्ती करून घेतली की पोरांच्या मायबापांनी सुद्धा, पोराच्या मायने आणि बापाने सुद्धा आपल्या सासूसऱ्यांना खुर्चीवर बसवायचे, त्यांचे पाय धुवायचे, त्यांची पाद्यपूजा करायची. आणि पाद्यपूजा करून त्यांच्या गळ्यामध्ये हार घालून तो फोटो तुम्ही काढा, स्टेटसला ठेवा. पण फक्त फोटो काढण्यापुरता प्रेम दाखवू नका. ऍक्च्युअल मध्ये ती जगा. राम कथा शिकवते ती. सासू सासू नाही, आई आहे. ऐका ना, वाटतं ना तुम्हाला सासू आई व्हावी. जसं कधी कधी माहेरला गेल्यानंतर असं लाडाने त्या आईच्या गळ्यात पडतात ना, तसं कधी कधी सासूबाईच्या गळ्यात पडून बघा ना. काय करेल? 2-4 शब्द जास्त बोल, शिलकतात एवढंच बोलेल. जवळ येऊ नको. एखादी सासूबाई कडक असेल ना, काय कौतुक करते, काय येते, काय एवढं बोलेल. नाही ना आत्या बाई असं काय करता, येऊ द्या तुमच्या जवळ, माझी आई लांब आहे, मला तुमच्या जवळ येऊ द्या ना. आणि सासूबाईंनी सुद्धा तसंच करा. कधी कधी लाडाने सुनबाईची चिमटी घ्या. लाडाने म्हणतो जोरात नको घ्या. काय ग, तुला आठवण येते का तुझ्या आईची? चल तुला चहा करून देते. आणि ऐका, कधी सासूबाईने चहा दिली ना, तर चहाला चांगलं म्हणा. कसं बोलायचं ऐका सुनबायांनो. सासूबाईचं मन कसं धरायचं तुम्हाला शिकवतो मी. राजोड़ करून बोलवण्यात आलं की भरत जी, भरत आ जाओ, बहुत दिनों से तुम हमें मिलने के लिए नहीं आए हो. भरत आणि शत्रुघ्न दोघं भाऊ त्या ठिकाणी आपल्या मामाच्या घरी गेले. कौशल नरेशकडे त्या ठिकाणी कौशलपुरीमध्ये त्यांचं मामाचं गाव आहे. आणि त्या ठिकाणी आपल्या मामाच्या आजोडी त्या ठिकाणी गेले. दोघं भाऊ जाताना रामचंद्र प्रभूंचा पाया पडले.
भरताला काय माहित कुणास ठाऊक आज जाऊच वाटत नव्हतं. भरत म्हणा की दादा मुझे ऐसा क्यों नहीं लगता कि मैं नहीं जाना चाहिए, अगर मैं चला गया तो यहाँ कुछ हो गया तो अनबन, अरे मैं यहाँ बैठा हूँ, क्या अनबन होने वाली है भरत, तू जा, क्या मैं संभाल लूंगा, मैं पिताजी का, माँ कैकई का सबका ख्याल रख लूंगा. हो म्हटलं. निघाले भरतजी. प्रधान मंडळ होतं. भरत शत्रुघ्न असे चाललेत सुंदर रथावर. रामचंद्र प्रभूंच्या डोळ्यात अश्रू आहे. भरत म्हणता भैया अगर आपकी आंखों में आंसू हो ना तो मैं नहीं जाऊंगा भैया, मैं नहीं जाऊंगा, मैं रह जाऊंगा या मैं नहीं जाऊंगा. नहीं भरत जा जा, लेकिन मुझे भी ऐसे कुछ क्या लग रहा है कि मेरा भरत मेरे से हमेशा के लिए दूर जा रहा है. लेकिन पता नहीं भरत जल्दी आना. हाँ भैया मैं जल्दी आ जाऊंगा, अगर आप नहीं कहते हो तो मैं अभी कैंसिल करता हूँ या जाना. नहीं भैया भरत जाओ, तुम जाओ. भरत आणि शत्रुघ्न दोघं जण निघाले दोघं जण. खूप वय नाही लग्न झाल्यावर. भरताची वय 17-18 वर्षाचं त्या आजची वय असेल, खूप जास्त वय नाही. रामचंद्र प्रभूच किमान जास्त त्या ठिकाणी जगले नाहीत त्या पृथ्वीवर. आणि एवढा लहान भरत आपल्या मामाच्या गावी जातोय. आणि जात असताना सगळ्यांचा नमस्कार केला. दशरथजींना नमस्कार केला. मा कैकई, कौसल्या, सुमित्रा सगळ्यांना नमस्कार केला. आणि नमस्कार केल्यानंतर भरतजी त्या ठिकाणी जसे निघालेत ना, सगळ्यांचं दर्शन घेतलं. गावाच्या बाहेर निघाले. आणि बाहेर निघाल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यात अगोदर दर्शन घेतलं ते दर्शन घेतलं ते त्या भूमीचं, ज्या भूमीचं नाव जनक नगरी आहे. जनक नगरी मधून त्या ठिकाणी कौशलपूर नरेशकडे गेले आणि तिकडे जाऊन राहू लागले. इथं सगळं व्यवस्थित चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. एके दिवशी त्या ठिकाणी दशरथजी बसले होते, जरा आरशासमोर बसले होते. कशासमोर बसले होते? आरशासमोर बसले होते आणि काही गोष्टींचं त्या ठिकाणी स्मरण करत होते. इतका आनंद, मेरे राम की शादी हुई है, नया नया राम, अब बहुत आनंद है, सब जहां देखो वहां देवी जैसी, लक्ष्मी जैसी बहुएं हमें मिली है, सर्व काही आनंदात आहे, सुखात आहे, सर्व काही त्या ठिकाणी व्यवस्थित होत आहे. इतका आनंद काय सांगावं. त्या ठिकाणी त्यांचा आनंद गगनात मावत नाही दशरथजींचा. पण एवढं सगळं होत असताना अचानक ते ज्या वस्तू समोर बसले होते ती वस्तू म्हणजे त्या ठिकाणी आरसा होता. आरसा ज्याच्या समोर लोक, हजारो लोक, लाखो लोक, करोडो लोक आणि किती तासन तास त्या आरशाला वेळ देत आहेत. कशाला वेळ देत आहेत? आरशाला. जितना समय सूरत को संवारने के लिए दे रहे हो, उतना समय अगर किरत को संवारने के लिए दोगे तो आपकी सूरत का चित्र दुनिया के हर घर में आपके किरत का चित्र, आपके मूरत के चित्र लगेगा. मी नेहमी सांगतो, चित्र से चरित्र अच्छा होना चाहिए. क्या? चित्र से चरित्र अच्छा होना चाहिए. अगर आपका चरित्र अच्छा है तो आपका चित्र हर घर में लगाया जाता है. यही उदाहरण है रामचंद्र प्रभु का. उनका चित्र शायद अच्छा नहीं होगा, लेकिन उनका चरित्र अच्छा है. मला सांगा बरं मंडळी, महात्मा गांधींचा फोटो खूप सुंदर आहे का? काय पोरांनो, खूप सुंदर आहे महात्मा गांधींचा फोटो. काही विशेष नाही. कशी हेअरस्टाईल, कशी रे महात्मा गांधींची हेअरस्टाईल, कशी हेअरस्टाईल? महात्मा गांधी पाहिले का? आता बालक होते आतापर्यंत, पण आता तरुण झालेत. आणि त्या अयोध्याच्या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी सुरुवात होत आहे. सुरुवातीला अयोध्या कांडचं जे मंगलाचरण आहे, ते मंगलाचरण आपण म्हणून त्या ठिकाणी पुढील कथे त्या ठिकाणी वडणार आहोत. मायपू अतिशय सुंदर त्या ठिकाणी अयोध्या कांडमध्ये आनंद त्या ठिकाणी आहे आणि तो आनंद आपल्याला पाहायचा आहे. तहा होई मुनी ऋषज समाजा, जाहि में मज्जन तीरथ राजा, मज्जहि प्रात समेत उचाला, कहि परस्पर हरि गुण गावा. कुछ नहीं, मेरी एक इच्छा मैं तुम्हारे पास प्रकट करता हूं. बोले कौन सी? मेरी इच्छा है कि मेरे राम को इस नगरी का राजा बनाया जाए, उसका अभिषेक किया जाए.
कैकेयी एवढी आनंदात आनंदी झाली, प्रभु आपने तो हमारे मन की बात बोल दी, हमारे मन की बात बोल दी आपने, हमारे मन की बात। यही तो हम चाहते थे कि हमारा राम राजा बन जाए और हम उसके हिसाब से काम करें। इतकी आनंद झाली कैकेयी, इतकी आनंद झाली, जशी आनंद झाली तशी राज्यामध्ये सगळ्यांना संगत सुटली। इकडे कौशल्या माताला माहित पडलं, इकडे त्या ठिकाणी सुमित्राला माहित पडलं। हा करता करता संपूर्ण राज्यात खबर फिरवली की राम राजा बनने वाले, राम राजा बनने वाले। ढोल नगाडे वाजायला लागले, त्या ठिकाणी सगळीकडे जय जयकार होऊ लागला। सगळी अयोध्या त्या ठिकाणी सजली, अयोध्येमध्ये गुढ्या उभारायला सुरुवात झाली। अयोध्येमध्ये नवीन त्या ठिकाणी पेंटिंग करण्यात आली, रंगकाम अयोध्येमध्ये करण्यात येत आहे। अयोध्येमध्ये देशोदेशातून राजे येऊ लागले, सुंदर असा राज्याभिषेकाची तयारी करू लागली। 7 समुद्राचं पाणी जमवण्यासाठी सगळीकडे दूध पाठवले, नवे नवे मायपो, अनेक नद्यांचं पाणी जलाभिषेकासाठी त्या ठिकाणी सुवर्ण पात्र, सुवर्ण सिंहासन, सुवर्णाचे नवीन कपडे, दान करण्यासाठी लाखो गायी मागवण्यात आल्या, दान करण्यासाठी लाखो उंट, घोडे, हत्ती त्या ठिकाणी कोठार उघडण्यात आली। राम राजा बनणार आहे, राम। दशरथ जी ने बोला है कि लुटाओ चाहे जितना धन लुटाओ, मेरा राम राजा बनने वाला है, मेरा राम राजा बनने वाला है। सगळ्यांना आज्ञा दिली, सुमंत, अष्टप्रधान मंडळ, गुरु वशिष्ठ, सर्व साधूंना जगभरातून सर्व ऋषीवर येऊ लागले, कारण रामाचा राज्याभिषेक होता। एवढी तयारी, एवढी तयारी। कैकेयी मातेने तर लगेच नवीन साड्या बनवायला टाकल्या, सर्वांसाठी त्या ठिकाणी नवीन वस्त्र, जानकी मातेसाठी नवीन त्या ठिकाणी राजवस्त्र परिधान करण्यासाठी त्या ठिकाणी सोय करण्यात आली। इतका आनंद, इतका आनंद, इतका आनंद, ही गोष्ट रामचंद्र प्रभूंच्या कानावर गेली। रामचंद्र प्रभूंनी हे पाहिलं, बोले क्या चल रहा है पूरे अयोध्या में? बोले कुछ नहीं, आपकी तैयारी चल रही है राज्याभिषेक की। राम बोले कि मुझे राजा बनकर जाना कहाँ है, हमारे पिताजी के आज्ञा से ही हम सब कुछ करेंगे। हो, काय पाहताय का, बाप राजा बनवतोय तरी पोरगा म्हणतोय की माझ्या बापाची आज्ञावरच मला काम करायचंय। आता तसं आहे का? आता वाट पाहता म्हातारा कोय मरीन, उतारा कोय आपलं नाव वरी असं। अरे सारी सरकडून आले की पहिली मीटिंग ती बसते, वाटा कोय पाडशात। चालली कुठे आपली संस्कृती, कुठे आहे रामायण, कुठे आहे काय सर्व, कुठे आहे रामाचं राज्य, राहिलंय कुठं प्रेम? उष्टी तोंड करत नाही लोक, तोपर्यंत म्हणतात भाऊ भाव अशी भांडायला तयार होतो, माझा हिस्सा ठेव। गेलाय आता म्हातारा, खूप झालं। त्याचं 10वं करण्यापर्यंत सुद्धा शांतता नाही लोकांकडे, भांडतायत लोक। एका मित्राने त्या ठिकाणी एका मित्राला विचारलं, का रे तुझ्या आई वडील कुठं राहता? म्हणले माझ्यामध्ये राहतात। त्याने परत प्रश्न विचारला, म्हणे तुझ्या आई वडील कोणामध्ये राहतात? तुझ्यात राहता का? म्हणले नाही। तुझ्यात राहत नाही तुझे आई वडील? असं कसं आहे असं? म्हणलं तू आई वडीलना वागत नाही का? राहत नाही तुझ्यामध्ये आई वडील का? राहत नाही? तुझी पत्नी ऐकत नाही का? तू असं काय करतो? तुझ्या आई वडील तुझ्या आई वडील तुझ्याकडे का येत नाही, का राहत नाही? त्याचं उत्तर सुंदर होतं, माझे आई वडील नाही माझ्यात राहत, अजूनही मी माझ्या आई वडिलांमध्ये राहतो। माझ्या आई वडिलांची कमाई आहे तोपर्यंत मी त्यांच्यामध्ये राहतो। अहंकार करू नका की मी माझ्या आई वडिलांना सांभाळतोय। अरे माय बापाला सांभाळण्या एवढे तुम्ही मोठे नाही झालेत, मायबापापेक्षा मोठे होऊ नाही शकत। मायबापांच्या आधिपत्याखाली जगण्याचा आनंदच वेगळा असतो। दुनिया में एक ही जगह ऐसी है कि जहाँ झुकने पर इंसान ऊपर उठता है, और वो है माँ बाप के चरण, जहाँ झुकना चाहिए। जगात एकच जागा अशी की तिथं माणूस कधी मोठा होत नाही, लहान राहतो, तो म्हणजे आईचा पदर। म्हातारी उद्या रे माय, म्हातारी उद्या, त्या माईच्या जवळ जा, इतकी जीव लावते, आलास इतकं प्रेम देते, ये भाऊ ये, असे डोक्यावरून हात फिरवते, असे जवळ घेते। कोणत्याच मायला कधी आपला मुलगा मोठा झाला असं कधी वाटलं? कोणत्या मायला कधीच नाही वाटत। तिला वाटतं माझा मुलगा लहान आहे, अजून लहान आहे। आणि सर्व त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू नकार देत आहेत, मला नाही नाही तुम्हाला करावं लागेल। होकार दिला सर्वांच्या सहाय्याने, आणि आता सुंदर अशा पद्धतीने रामचंद्र प्रभूंचं
वस्त्र बनवण्यासाठी त्या ठिकाणी सुरुवात झाली. सर्व वस्त्र त्या ठिकाणी बनवत आहेत. जसं काही नवीन लग्न मुहूर्त आहे अशा अपेक्षेने सगळे त्या ठिकाणी. काली लगन भली केतकी बारा तो अभागा भले ओ कहत दुःख रहन ही लागा. तुला दुःख वाटू दे पण तुला करावंच लागेल, करावंच लागेल. आणि आता कैकई माता दशरथजींकडे गेली. इकडे उभे राहा तुम्ही उभे राहा. खूप रागात त्या ठिकाणी कैकई माता आहे. आणि कैकई माताला राग आला आणि ती कैकई माता कोप भवनात जाऊन बसली. कोणतं भवन? कोप भवन. ऐका, तिकडे असं होती पद्धत तिकडे त्यांच्याकडे. राग आला की राग आला की एक खोली पेशल बनवली होती दशरथाने. राग आला की त्या खोलीत जायचे, नवे कपडे काढून फेकायचे, जुने कपडे घालून द्यायचे, केस मोकळे सोडून द्यायचे. आणि असं झालं की समजून घ्यायचं त्यावेळेला राग. दशरथ राजाने सगळं नगर पाहिलं, सगळीकडे काही दिसत नाही. आणि मग दशरथाच्या लक्षात आलं की कुठं गेले असेल? कोप भवनामध्ये. कोप भवनामध्ये गेले. हो, किती सुंदर ना. असं सुद्धा आपण सुद्धा पुरुष मंडळी आपल्या घरामध्ये एक कोप भवन बनवून ठेवत जा, रुसाईची खोली. म्हणजे यांच्या मनात काय चालू आहे कळत तरी जाईल आपल्याला. कारण आपल्याला कळत नाही यांच्या मनात काय चालू आहे. हे रुसलेत बुवा, हे केव्हा करतं आपल्याला? जवळ ताट असा आपले आपटीसन भेटत जेवण टाइमले, ताटली आपटीसन जवळ जेवण जास्त वाढावंस, आपले गरागर भाकरी ठेवावती, पटापट भाजी टाकावं. तेव्हा आपल्याला लक्षात येतं की कोण काहीतरी घरामध्ये चालू आहे बरं का. तो पण लक्षात येत नाही. ज्या दिवशी भांडण झालंय त्या दिवशी बघा तुम्ही जास्त वाढतात, जास्त. हा खा, ती भाजी टाकतील भाकरी एवढ्या वाढ. तसंच असतं ते. आपण घरात गेलं भांडण ना, आपण म्हणू काय जाय पबिया तुम्ही आपल्या मला पाणी पिले, चेन्नई चल. बोलायलाच तयार नाही. काय सांगू तुम्ही. काही मातेने तिकडे तोंड राजवलं. काही तुम हमसे बोलोगी नहीं, रूठ गई हो. कई की माँ एक न दो देख ही नहीं रही है. महाराज तो लाड़ दुलार में आ गए. एक बोलना, एक बार तो बोल. कह इतना आनंद का क्षण है और तुम ये कौन से वस्त्र पहन ले तुमने? ये कभी वस्त्र पहना जाता है? हम तो राज वस्त्र पहनते हैं, ये क्या पहन लिया? कह तुम्हें क्या चाहिए? बोलो ना. कह कुछ चाहिए? हाँ, अभी मुझे याद आया, शायद ये राम का अभिषेक होने वाला है और ये राम के जो अलंकार बना रहे हैं, ये इसकी चॉइस हमने तुम्हें नहीं पूछी, इसलिए शायद तुम्हें क्रोध आया होगा. हमने कौशल्या के प्रसन्न के दागिने बनवाए, अलंकार बनवाए, इसलिए शायद तुम्हें क्रोध आया होगा. आता यांना काय माहित होतं की जे रामाच्या प्रेमाविषयी सांगता, इथं रामाविषयी प्रेम राहिलंच नाहीये. प्रेम संपलाय रामाविषयी. और जिस मन में राम का प्रेम खत्म हो जाता है, उस मन में लोभ, मोह, मद, अहंकार अपने आप ही प्रवेश कर लेते हैं. जिस हृदय में राम है उस हृदय में तो ये कभी षड्रिपु जा ही नहीं सकते. मां देख ही नहीं रही है. एक बोलना, बोल. कई तुम्ही घरी कसं बनवता बरं? राम की कसम क्यों दी आपने? मुझे पता है कई तो सबसे ज्यादा प्रेम राम पर करती है, इसलिए मैंने राम की कसम दी. बोलो ना कई क्या हुआ? हमसे क्रोधित हो? इतना क्रोध क्यों है कई हम पे? बोलो ना कई बोलो ना. बोलूंगी मैं, एक शर्त है. क्या? आपको पता है हम जब युद्ध करने के लिए गए थे? हाँ गए थे ना.
तब एक बात हुई थी। क्या हुई थी? तब हम जब जीते थे ना, तो आपने मुझे 3 वर देने का वचन दिया था। तो फिर आज वह समय आ गया है कि आज आप उस वचन को पूरा किए। अरे तुम 3 क्या 2 क्या बोल रहे हो? कह तुम जो मांगेंगे वो हम दे देंगे आज। अरे आज तो हम इतना खुश है कि हमारे राम राजा बनने वाले हैं। हम आज बहुत खुश है। कह के तू बोल तो सही, तुम्हें क्या चाहिए? झूठे हो हम ही दोष जानी दे हो, विशेष उदासी। राम को क्या करना है? तापस वेश मैंने कि तपस्वी के तरह कपड़े पहनने होंगे। विशेष उदासीन के तरह रहना पड़ेगा। ये भी बात दशरथ जी ने हजम कर ली, लेकिन अगली बात जो बोलने वाली है कही ये सुनकर दशरथ जी का होश उड़ गया। 14 बरिस रामू बनवासी, 14 वर्ष रामाला वनवास। दशरथ जी ने राग अनोदला, नहीं कही ये नहीं तुम बोल सकती, तुम चाहे जो मांग लो, ये दूसरा वर मैं तुम्हारा पूरा नहीं करूंगा। वारे नाथ वाह वाह, अभी तो बोल रहे थे रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए। क्या ये रघुकुल के राजा है क्या दशरथ? क्या ये अजपुत्र है क्या, जिन्होंने अपने बचन के लिए प्राण दे दिए थे, जो अभी अभी वचन दिया और अभी अभी मुकर गए कि मैं तुम्हें जो मांगूंगा 2 के बदले 4 दूंगा? अरे तुम तो 2 ही नहीं दे रहे हो, तो 4 कहां दोगे? हे शब्द म्हणजे कानामध्ये कोणीतरी गरम शिसव होता अशा दशरथजींच्या कानात गेले आणि दशरथजींना आता मात्र अश्रू अनावर झाले। ते दशरथजी दडकन जमिनीवर पडले। जमिनीवर पडले दशरथजी आणि पडल्या हात जोडून कैकेयीला सांगू लागले, कैकेयी जो चाहे वो मांग ले। कैकेयी कैकेयी मैं हाथ जोड़ता हूं तेरे सामने, जो चाहे वो मांग ले कैकेयी, लेकिन मेरे प्राण को मुझसे दूर ना भेज कैकेयी, मेरे प्राण को। राम तो मेरे प्राण है कैकेयी। इस अयोध्या से अगर राम निकल जाते हैं तो रहेगा क्या कैकेयी? मैं तुम्हें हाथ जोड़ता हूं, मत कर इतना जुल्म कैकेयी, मत कर, मेरे राम को मत बेच कैकेयी। पूरी अयोध्या आनंद के सागर में डूब गई है और यह राजा दशरथ चक्रवर्ती सम्राट, अयोध्या के नरेश, नवे रघुकुल के महान योद्धा राव दशरथ जी आज एक स्त्री के सामने हाथ जोड़े बैठे हैं, जिनके एक एक अस्त्र से सारे असुर डरते थे। आज वो एक औरत के सामने लाचार हो गए। इसी को संसार कहते, इसी को संसार। तुम्ही बाहेर किती राजा आहेत त्याला महत्व नाही, घरात लाचारी पत्कर। हे बघा ना, एवढा मोठा राजा दशरथ आज आपल्या पत्नी समोर हात जोडून विनवणी करतोय, ना कर कैकेयी, इतना जुल्म ना कर, मेरे राम को मत भेज कैकेयी वनवास में। मेरा राम वनवासी बेस में कैसा लगेगा, यही सोच कर मेरा प्राण निकलते जा रहे कैकेयी। दशरथ जी आंखों से आंसू ढाने लगे। हा करते करते सारी अयोध्या में खबर पहुंच गई। सुना क्या आपने? हमारे महाराज पत्नी के प्रेम में इतने पगला गए हैं कि आज जो राम राजा बनने वाला है उसे वनवास में भेज रहे हैं। पूरी अयोध्या में थू होने लगी दशरथ जी के नाम से। ऐसे महाराज छे ऐसे महाराज के राज्य में हम रहते थे, जो अपनी बीबी को जीत नहीं सकता वो क्या दूसरों को जीतेगा? दशरथ जी लाचार झाले, डोळ्यातून अश्रू काढून। पण त्या कैकेयीची बुद्धी एवढी बदलली आहे, जी कैकेयी दशरथ जी कधी
खाली जमिनीवर बसले तरी तिचा प्राण काहीतरी व्हायचा. आज एवढी क्रूर झालीये की आज आपला पती आपल्या समोर हात जोडतोय, पाहायला सुद्धा तयार. ऐका, हा हा करता है. अरे भरत को तो सिर्फ अयोध्या का राजा बनाया, मुझे तो सारे बन का राजा बना दिया. इतनी मेरी माँ स्वयं में महान है. किती समजदारी आहे, किती समजदारी आहे. विचार करा, हाय त्या परिस्थितीमध्ये कसं खुश राहावं हे रामचरित्र शिकवतं. मेरे भाई को तो सिर्फ अयोध्या का राजा, मुझे सारे बन का राजा बना दिया. आज सारे देश का राज्य मुझे दे दिया. मेरी माँ तो सच में मेरी माँ बहुत महान है. कितनी 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 फिक्र करती है मेरी, कितनी फिक्र करती है. तो राम तुमने अब क्या सोचा है? कुछ नहीं, अभी मैं तापसी वेश धारण करके अभी आता हूं. राम जी ने तापसी वेश धारण किया. पाठवा. नहीं, एक बात बोलू, लक्ष्मण पास था इसलिए राम जी के साथ गया. अगर भरत भी उस दिन वहां रहता तो भरत भी उस दिन वन में ही राम जी के साथ जाता, क्योंकि सारे भाई इतने एक दूसरे से प्रेम करते हैं. ये तो लक्ष्मण भाग्यवान था कि जिसे अपने प्रभु के साथ सेवा करने का अवसर मौका प्राप्त हुआ. अब तीनों तैयार हो गए और चले आए. जाते जाते पिताजी से विदा लेते हैं. जैसे निकले, देखो क्या कैसे होता है. जो सुबह राजा बनने वाला था वो शाम को भी देखो तापसी बेस में तैयार हो गया. कोण दिवस येईल कैसा, काय देहाचा भरोसा. कोणता दिवस कसा येईल सांगता येत नाही दादा. जो राजा बनणार होता तो वनवासी झालाय, वनवासी झालाय. देव ठेवील तैसे राहावे. पुढे या, इथं समोर. तिकडे बघा त्यांच्याकडे, तिकडे तिकडे इकडे बघा, दशरथकडे बघा. सगळेजण दशरथकडे बघा. तिकडे फिरा ना तुम्ही. हा बस, अशी उभे राहा. बस इकडे या रामजी. थोडं मागे सरका, मागे. बस राहा उभे. बाबा, पिताश्री, बापाची अशी परिस्थिती पाहून रामजींच्या डोळ्यामध्ये अश्रू मोहत. पिताजी क्या कर लिया आपने, आपका ये हाल क्या कर लिया. पिताजी मैं नमस्कार करता हूँ. पाया पडायला खाली वाकले. तोपर्यंत दशरथजींना उनकार दाटला. थांबवलं रामाला. नको रामा, पाया नको पडू. नाही नाही, मी अधिकारी नाही नाही तुझ्या पाया पडायचा. नाही अधिकारी, नको माझ्या पाया पडू. अरे एका स्त्रीच्या पुढे लाचा जल्ला हा राजा, आणि त्या राजाचा पाया कशाला पडतोय. रामा, तुम्हारे हाथ में धनुष है, तुम्हारे पास रामबाण है, निकाल बाण और मार दे मुझे. मुझे जिंदा रहने का अधिकार नहीं है. राम, जो अपनी बीबी के सामने घुटनों के बल गिर गया है, उसे क्या जिंदा रहने का अधिकार है? राम नहीं. राम, मार दे मुझे, मार दे. पिताश्री, आप कौन सी बात बोल रहे मुझे? मैं कहां मारूं आपको? मैं तो आपका सेवक हूं, मैं आपका दास हूं. राम, ये कौन से वस्त्र पहन लिए राम तूने? कौन से वस्त्र पहन लिए? बदल दे राम, ये तू राजा बन जा राम. तू मुझे बंदी बना ले राम, मुझे कारावास में रख दे. रख दे राम, कारावास में रख दे, मुझे बंदी बना ले. सुनो मेरे भारत के वासियों, ये राम थे. इसी जगह पर औरंगजेब था. उसने अपने बाप को जेल में रखा था और अपने भाइयों को शाहजहां में को जेल में रखकर अपने भाइयों को मारकर खुद राजा बन गया था. वो औरंगजेब था. और ये राम थे जो अपने पिता के खातिर वन में जा रहे हैं. ये दिस इज माय इंडियन कल्चर. आज सगळ्यात मोठा दुःखाचा दिवस आहे आपल्या महाराष्ट्रवासियांसाठी. काय तारीख आहे आज? काय तारीख आहे आज? 3 एप्रिल. 3 एप्रिल म्हणजे माझ्या बापाचा निर्वाण दिवस आहे. माझ्या बापाचा हा बाप आहे ना इथं बसलेला, त्याचा निर्वाण दिवस आहे. आजच्या दिवशी हा राजा महाराष्ट्राला पोर्त करून गेला होता. दिवस होता 3 एप्रिल 1680. दुपारची वेळ होती. सर्व रायगड त्या ठिकाणी खिन्न झाला होता. का खिन्न झाला होता?
या महाराष्ट्राचा राजा शरपण जरी पडल्या भीष्म पितामहासारखा पडला होता, आजूबाजूला आठीच्या आठी राण्या बसल्या होत्या, प्रत्येकाला वाटत होतं की राजा जगावा, राजा जगावा, राजा जगावा, प्रत्येकाला वाटत होतं. पण त्या राजाने भर दुपारी आपला प्राण सोडला आणि या महाराष्ट्राला पोरकं करून गेला माझा छत्रपती शिवाजी महाराज. राजा वैकुंठाला गेला दादा. वैकुंठातले देवही उठून उभे राहिले रे माझ्या राजाच्या स्वागतासाठी. वैकुंठातले देव दादा, अख्खा महाराष्ट्र रडला, अख्खा महाराष्ट्र. माझ्या राजाचं प्रेत यात्रा निघाली ना, अख्खा महाराष्ट्र रडला. राजाचं प्रेत ज्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं ना, अख्खा महाराष्ट्र रडून परत निघाला. पण राजासोबत शेवटी 4 वर्षापर्यंत एक कुत्र होतं, कुत्र वाघ्या नाव त्याचं. 4 वर्ष राजासोबत दिवस रात्र फिरत होतं. आपला मालक आपला धनी गेला म्हणून कुत्र त्या ठिकाणी रडत बसलं. नुसतं रडत नाही बसलं रे, या महाराष्ट्राच्या राजासाठी त्या कुत्र्याने, पशुने सुद्धा आपला प्राण त्याग केला. उडी घेतली, डायरेक्ट झाला चितेमध्ये, स्वतःला जाळून टाकलं दादा. अरे एकच असा राजा झाला ज्याच्यावर या देशामध्ये माणसं काय पशु सुद्धा प्रेम करत होती. आज दिवस आहे तो माझ्या राजाचा निर्वाणीचा. एकच राजा, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझा देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. भारतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरवसा राजावर, राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरवसा राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. पूरी अयोध्या राम जी को बोलने लगी, राम मत जाइयो, राम मत जाइयो, नहीं जाना राम जी, मत जाइयो श्री राम, वन में मत जाइयो श्री राम, मत जाइयो श्री राम, मत जाइयो श्री राम. पूरी नगरी अयोध्या रोने लगी है. लोग रास्ते पे गिर रहे थे राम जी के सामने, राम मत जाओ, राम मत जाओ हमें छोड़कर. जिस नगरी से राम चला गया है तो वो नगरी भी क्या नगरी रहेगी. राम जी मत जाइए. 14 बरस का वनवास पाया, माता पिता का वचन निभाया. माता पिता वचन निभाया. 14 बरस का वनवास पाया, माता
चिंता सता रही है, और गुह को अपने गले लगा लिया। और ये देख के सारे उपस्थित लोगों ने जय जयकार किया, बोले सियावर रामचंद्र प्रभु भगवान की जय। देखो देखो, एक ब्राह्मण वंश में पैदा हुआ क्षत्रिय राजा है और एक भिल्ल है। हमारे सनातन धर्म ने कभी किसी जाति पाति का भेद नहीं किया। अरे वो कौन सी जाति में पैदा हुआ ये कभी नहीं देखा, हमने यही देखा है उसका आचरण कैसा है। अगर वो भिल्ल जाति में भी पैदा हुआ तो हमारे राजा के बराबर है। इसलिए गुहक महाराज को अपने गले से मिला लिया और पहले ही जो समाज की रेखा थी वो राम ने तोड़ दी। गुहक ने क्या किया मालूम है? सारे जंगल में से जो नरम लगेगी ऐसी घास जमा की। क्या जमा की? गवत जमा केलं, गवतांचं शयन जमा केलं। आणि आज माझ्या रामाच्या कोमल शरीराला त्या गवतांच्या काड्या टोचतायत बोचतायत, पण रामचंद्र प्रभू कोणाला दोष देत पता नहीं कब समय बदल जाएगा। इसलिए कभी अहंकार मत किया करो। जैसे पहुंच गए, नाव लेकर पहुंच गए। एक काम कर, मांगे बस इधर उनको। और देखा, अरे देखो ये नाव लेकर कोई केवट आ रहा है, और आवाज दिया, ओ भाई केवट। अरे दूर से आवाज दो, आज क्यों आ रहे हैं आप? दूर से आवाज दो। अरे रुक जाओ रुक जाओ, याओ या आओ या। ऐसे करो, ऐसे करो। इतने धीरे सुनाई देगा उसको। जरा जंगल में कैसे चिल्लाते हो वैसे चिल्लाओ, बोलो जोर से। केवट बोला, क्या है? वाह 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 वाह। अरे भाई हमारी सवारी उस पार लेके जानी है। बोले ये बोले सवारी का नाम क्या है? बोलो। अरे वो ये पूछेंगे, आप बोलिए सवारी का नाम क्या है? बोले सवारी का नाम है श्री रामचंद्र प्रभु, उनके भाई लक्ष्मण और सीता माता। हे हसू नका रे, ते एक चांगला प्रयत्न करता। एक गरीब के घर स्वयं ब्रह्म चल के आया है, इतनी सहजता की बात नहीं है। क्या लगता है राम कोई, अपन बोलना का तुम बोलना का, क्या आपको लगता है राम कोई साधारण इंसान है? नहीं, ये तो परम ब्रह्म है। तो फिर क्या? गुहक राज बोली, हाँ ठेवा तिथे समोर। बसा खाली, घ्या याचे फोटो मस्त सुंदर। काय बघा किती सुंदर प्रसंग आपल्या जीवनामध्ये घडत आहे ना। असा प्रसंग परत येतो की नाही येतो? हे तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही। पैसे देऊनच सगळं करता येतं असं नाही, काही गोष्टी सहज घडतात। अब क्या किया पता है? प्रभु को बोले, प्रभु आपका पैर हमारे हाथ में दो। दो प्रभु एक पैर। प्रभु ये बोलने लगे केवट, प्रभु एक पैर पर आप कितने देर तक खड़े रहोगे? एक काम करो, एक हाथ हमारे सर पर रख दो, सर पर हमारे हाथ रख दो। देखो कितना कितना भाग्यवान है ये केवट। एक हाथ अपने सर पर रखवा लिया और भगवान की कृपा करवा ली अपने सर पर हाथ रखकर। जरा जोर से तालियां बजा लीजिए। एक पैर की सेवा हो गई तो फिर भगवान को बोले, भगवान कब तक? ये पैर धोता ही जा रहा है, धोते रहिए आप। भगवान आपका एक हाथ दुख गया होगा, एक काम कर दोनों हाथ रख दीजिए। राम जी ने दोनों हाथ उसके सर पर रख दिए और एक पैर छोड़ा और दूसरा पैर रख दिया। दूसरा पैर धोने लगे, इतने में यहां जलन होने लगी मां को, सीता मां को। बोले ये तो विष्णु के रूप में है, तब मुझे एक ही चरण की सेवा दी, और ये केवट को दो दो चरणों की सेवा दी थी।
ये ऐसा कैसा भगत है जिसको प्रभु ने पूरी कृपा कर दी, दोनों हाथ उसके सर पर रख दिए। अरे एक ही पैर, बलि को भी एक ही पैर दिया था और इसको तो दोनों पैर दे दिए धोने के लिए। लक्ष्मण जी को तो ऐसा लग रहा था कि कब बाहर निकल और केवट को मारिए दो मैं। इनको क्रोध जल्दी आ जाता है, वैसे आपको नहीं आता मुझे पता है, लेकिन लक्ष्मण जी को आ जाता है। दोनों पैर धो लिए, डालो पूरा पानी डाल दो। ताट दे जगड़ ताट। ओ गंगा मैया धीरे चलो, बोलिए। मैया धीरे चलो, धीरे चलो हो मैया धीरे चलो, धीरे चलो हो मैया धीरे चलो, मेरी मैया में सीताराम गंगा मैया से विनती कर लगे, मैया आज ऐसा लगता है सारी उम्र जो मैंने तुम्हारी सेवा की थी ना उसका फल मिल गया। आज हमारी मैया में साक्षात भगवान विराजमान है। जितनी खुशी केवट को नहीं है, जितनी खुशी युवक को नहीं है, उससे ज्यादा खुशी गंगा मैया को है कि आज मेरे प्रभु मुझसे चल रहे हैं। गंगा मैया जरा धीरे से चलने लगे, क्यों? गंगा मैया को लगा जितने धीरे से बहोगे उतना ही मेरे राम जी। हाँ कितने ग्राम जी है? 7 ग्राम जी। बोले ये लो भगवान, आप अपने आप को समझते क्या हो? हमें सोना देकर क्या आप हमें सोने में बांधना चाहते हो? अरे वो हम भगत है, हम वो भगत है जो सोना नहीं, हम आपके चरण का कमल पाते हैं और उसके लिए दिन रात जगते हैं, इसलिए नहीं, इस सोने के लिए नहीं। अरे प्रभु तुम्हें पता है मछली वो जाल में फंसती है जो पकड़ने वाले से दूर भागती है, जो पकड़ने वाले के पैरों में होती है वो कभी जाल में आती मासे। कोणते मास सापडतात? जे पकडणाऱ्यापासून लांब जातात ते, जे पायाजवळ ते मास सापडतात का? नाही सापडत। तर मग प्रभू आम्हाला तुमच्या चरणाजवळ सोनं देऊन लांब करू नका। ही अंगठी तुम्हाला कामात येईल। खरं सांगू हीच अंगठी कामाला आली, हीच अंगठी कामाला आली। हनुमंतराय हीच मुद्रिका घेऊन गेले होते। प्रभू मुद्रिका मेली मुख मोही, जलगी लागी गई अचरज हारी। या अंगठीच्या जीवावर तोंडात घातली हनुमंतरायांनी, जलगी लांगी गई अचरज हारी। 100 कोस समुद्र सहज पार पडून गेले। ही ताकद होती प्रभूच्या मुद्रिकेची। हे म्हणले तू मग तुला काय देऊ, तुला काय द्यावं लागेल? बघा याने सुंदर दुहा म्हटलाय केवट नाही नाही से ना लेत, दो बी से न दो बी लेत, देकर मजुरिया जाती को न बिघाडिये। काय म्हणताय देवा? नाही कधी नावीकडे दाढी करायचे पैसे घेतो का? लक्ष द्या का? नावी कधी नावीकडे दाढी करायचे पैसे घेतो का? कटिंग करायचे नाही। धोबी कधी धोब्याकडे कपडे धुवायचे पैसे घेतो का? कीर्तनकार कधी कीर्तनकाराच्या घरी कीर्तन करायचे पैसे घेतो का? कुठल्याही जातवाला कुठल्याही जातीवाले कोण मजुरी घेत नाही। आए मोरे घाट तो मैंने उतार दिने, प्रभु आए मोरे घाट तो पार मैंने उतार दिने, जब आऊंगा मैं तोरे घाट तो पार मोहे उतारिये। देवा तू माझ्या घाटवर आलास तर तुझा बेडा मी पार करून दिला। जेव्हा मी तुझ्या घाटावर येईल तेव्हा आता तू माझा बेडा तुझी पार करायची जबाबदारी तुझी आहे। आपल्याला सगळ्यांना हे सांगायचंय देवा, जब मैं तेरे पास आऊं ना तो एक काम करना कि मुझे वो तकलीफ मत होने देना। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब अंत काड़ी
भरताना एक सुद्धा नव्हता. काय दुर्भाग्य असेल रे, काय दुर्भाग्य असेल. दशरथजींचे प्राण गेले, कोणी टाकायला तोंडात गंगेचं पाणी टाकायला घरात कोणी उरलं नाही. किती वाईट परिस्थिती आहे. चारीच्या चारी पोर लांब चालले गेले. इकडे भरताला माहित पडलं. भरत आला. जसा भरत आला ना, थांबा 2 मिनिट, थांबा थांबा थांबा. फक्त सुमंत पाठव. मागचे राहिले नाहीत आपले वडील, काय करावं. जैसे आए पता चला, अपनी माँ को दोष देने लगे. माँ कई तुम्हारे वजह से ऐसा हुआ. कई के मुख को तो कालिक लग गई थी. भरत को बोली, भरत तुम राजा बनने वाले हो, भरत तुम राजा बनने वाले हो. माँ क्या करो उस राजा से. मेरे पिता चले गए. पिताश्री का अंत्य संस्कार किया. खरं सांगू का, रामायण हे 7 दिवसात सांगणं एवढं सोपं नाहीये, एवढं छोटं नाहीये रामायण. रामायण सांगायला किमान 1 महिनाभर तरी पाहिजे. एवढं मोठं रामायण आहे. काय सांगावं, एक प्रसंग जरा धावतच घ्यावा लागेल. हे प्रसंग एवढं सोपं नाही येत. आता आपल्याला अजून 2 कथा महत्वाच्या बाकी आहेत. खूप धावते घ्यायची, 10 मिनिटात मी आवरेल. जसं त्या ठिकाणी माहीत पडलं, दशरथजींचं त्या ठिकाणी देहावसान झालं. दशरथजींचं शेवटचं सर्व कर्म वगैरे केलं. ते केव्हाची तीच वाट पाहत होते. आणि इकडे भरतजींना माहीत पडलं. भरतजींना आता चिंता पडली, काय करावं, आपल्या भावाला कसं आणावं. म्हणून त्यांनी सगळे अयोध्येतील सगळी लोक घेतली आणि सगळ्यांना घेऊन ज्या रस्त्याने राम गेले होते त्या रस्त्याने चालत 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 त्या ठिकाणी गेले. चालत जाऊन त्या ठिकाणी पहिल्यांदा पोचले भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये. ऐका, सुंदर 2 मिनिटाचा भाव सांगतो, पुढे त्या कथेला पूर्ण विराम देतो. भारद्वाज ऋषींच्या आश्रमात आले. विचारलं भारद्वाज ऋषींना, महर्षि क्या मेरे भाई राम मुझ पे क्रोधित थे? अरे पगला गए हो क्या भरत, तुम्हारे भाई राम क्रोधित नहीं थे तो फिर? अरे पता है भरत तुम्हें, जैसे कि यहाँ तुम्हारे भाई ने संकल्प छोड़ा ना वन में जाने से पहले, वैसे कि संकल्प छोड़ते समय कोई पंडित आया था. पंडित बोला, ये लो हाथ में जल लो और बोलो. बोले क्या बोले? बोले जम्बू द्वीप पे बोले भरत खंडे. अरे जैसे भरत का नाम आया तैसे तुम्हारे भाई जोरों से रोने लगे, क्योंकि इतना स्नेह तुमसे है. जोरों से हाय भरत करने लगे. जैसे हाय भरत करने लगे ना, वैसे ही क्या हुआ पता है तुम्हें? बोले क्या? वैसे वन देवी प्रसन्न हो गई. वन देवी बोलने लगी, राम आपको क्या चाहिए? तो वन देवी को भरत जी बोले, राम जी बोले, ए वन देवी एक काम करो, जिस राह से मैं आया हूं उस राह पर एक भी कांटा ना रखना, क्योंकि वहां से मेरा भाई भरत आने वाला है. इसे कहते भाई का प्रेम. माझ्या भावाच्या पाया रस्त्यात काटे येऊ नयेत, याला म्हणावं भावाचं प्रेम. ऐका ना, एवढंच नाही, याच्या पुढे अजून ऐकण्यासारखं आहे. वनदेवी बोली की हे राम, क्या तुम्हारा भाई इतना कमजोर है कि वो कांटों से डर जाएगा? इतना कमजोर है? मेरा भाई कमजोर नहीं है, मेरा भाई तो वज्रदेही है. साक्षात इंद्र का वज्र भी उसके छाती पर चकनाचूर हो जाएगा, इतना मेरा भाई प्रतापी. तो फिर ये क्यों मांग रहे? ये इसलिए मांग रहा हूं कि अगर मेरे भरत को अगर पांव में कांटा चुभा तो वो ये सोचकर ज्यादा रोएगा कि मुझे इस कांटों से इतना दर्द हुआ तो मेरे राम को कितना दर्द हुआ होगा. इसलिए एक काम करो कि उसके राह में एक भी कांटा नहीं रहना चाहिए. याला म्हणावं भावाविषयी प्रेम, आणि याला म्हणावं भावाविषयी विश्वास, की माझा भाऊ माझ्यावर एवढं प्रेम करू शकतो. आज हेच कमी आहे समाजात. सख्या भावाविषयी विश्वास राहिला, सख्या भावाविषयी कोणीतरी आपल्या कानात भरतं आणि आपण त्याला मान्य करतो, हा विश्वास रामायणात आहे. भरत आले. भरत येतोय अयोध्या घेऊन. ये माहित पडलं लक्ष्मणजींना. लक्ष्मण भैया ये भरत आक्रमण करने के लिए आ रहा है, पूरी अयोध्या पूरी चतुरंगी सेना लाया है, पूरा साम्राज्य लेकर आया है. भैया मैं जाऊं मार दूं भरत को? पगला गए हो क्या लक्ष्मण, तुमने भरत को पहचाना नहीं? भरत तो साधु है रे, साधु है, वो कहाँ हमें मारने आएगा. तो फिर जैसे भरत पास आया, भरत तो दौड़ते आया और राम जी के चरणों पे गिर गया. डायरेक्ट गिर जाओ, पूरे गिर जाओ डायरेक्ट. झोपा डायरेक्ट खाली, दंडवत करा. हाँ जा ना खाली, लास्ता कपड़े तुम्हें. आपको वन में आना पड़ा भैया. काश ऐसा होता कि मेरा जन्म ही नहीं होता.
मैं पैदा ही नहीं होता। अगर मैं पैदा ना होता तो मेरे राम जैसे भैया को, भगवान जैसे भैया को जिस वन में नहीं आना पड़ता। मैं कौन सी वो अघटित तिथि थी जिस तिथि में मैं पैदा हुआ, उस कुलाचारिणी, उस नीच मां के पेट से मैं पैदा हुआ। भगवान ऐसा करता कि वो मां ही पैदा न होती। बगा ऐसे ही बोलते उठा लिया भरत को, खड़ा कर दिया, उबे रहा। भरत मां को ऐसा मत बोल, मेरी कैके मां को ऐसा मत बोल। आता ऐका इथं ऐकण्यासारखं या तिघ माता समोर आहेत, सगळ्यात अगोदर रामाने कोणाचा पाय पडला असेल बरं? कौशल्या, कैकेयी का सुमित्रा? कोणाचा? कैकेयीच्या पाया पडला सगळ्यात अगोदर। कोणाचा? कैकेयीचा। कैकेयीचा पाया का पडले? कारण समाजाच्या मनातून कैकेयीविषयी द्वेष दूर करायचा होता। जर रामचंद्र प्रभूंनी त्याविषयी कैकेयीकडे दुर्लक्ष केलं असतं, बोलले असते, त्याविषयी कैकेयी मेलीच असते। हे राम आहेत ज्यांनी त्रास दिला, जे का रंजले, गांजले, रंजलेपेक्षा गांजले, गांजणाऱ्या लोकांच्या पाया पडावे, हे राम शिकवतात। निंदकाचे घर गावामध्ये नाही, देशामध्ये, राज्यामध्ये नाही, गलीमध्ये नाही, शेजारले पाहिजे त्या सकाळ सकाळमध्ये टोचायला पाहिजे। त्या टोच तिंतोय सुद्धा आपण बिना पैसे न घेता आपले पैशातच तुम्ही उभा राहा, आम्ही शेतून पाठ मागे, तुमले आम्ही पडू देवा नाहीत। हा झाला जन्मत, पण हुशारतोय कोणी कितला का फुल आहे ना, नाही बुवा आपण त्या फंगा पडतं, आपण ते रिकामे काम करत नाही। जनमताच्या विरोधात जायची ताकद रामायची, कारण जन्म चुकीचा आहे, लक्षात येतं। शेवटी रामाने त्याचा स्वीकार केला आणि जेव्हा आता भरताला समजावलं, समजावून खूप आहे त्यात इतक्या सुंदरचा उपाय आहेत, त्या बोलायला वेळ नाही। आणि बोलल्यानंतर त्या ठिकाणी रामाने भरताला सांगितलं, भरत तुम चले जाओ। आपकी खड़ावा मुझे दे दीजिए, क्यों? इस राज सिंहासन पर सिर्फ उनका अधिकार है, वो आपके चरणों के तले रहना चाहिए भैया, वो हमें दे दीजिए। जग इतनं मूर्ख होतं, पण त्याच्या भावाच्या पायात पण त्यांनी चप्पल ठेवल्या नाही म्हणे, त्या काळात असे लोक होते। लोक असेच आहेत बरं का, कधी चांगल्याला चांगल्या नजरेने पाहणार आणि वाईट नजरेने पाहतात। रामाने पादुका काढून दिल्या आणि भरताने त्या डोक्यावर ठेवल्या। तुम्ही उभेच राहा, तुम्ही उभेच राहा। भरताने त्या कुठं घेतल्या आणि त्या डोक्यावर घेतल्या आणि डोक्यावर घेऊन आपल्या जवळ रामचंद्र प्रभूंजवळ गेले, उभे राहा। आणि आता रामचंद्र प्रभूंनी त्यांच्या गळ्यात हात घातला, गळ्यात हात घाला असा। हा जोरात टाळ्या वाजायच्या आहेत, हीच आहे भरत भेट। बस सोडा, खरं सांगू भारतीय भेटणं असंच आहे बरं का, की आता सेकंडची पद्धत निघाली, हे चुकीचं आहे आपलं। एकतर असं, एकतर अलिंगन, घडे मोक्ष सायुज्यता, संतांशी आलिंगन नहीं का, हिरण का रोप लो, आप जैसे की जाओगे सीता माँ आग्रह करेगी, कारण रावणाला माहिती होतं की बाया सोन्याच्या मागे धावतात। जैसे ही राम हिरण को मारने जाएंगे, आप दूर भाग जाना। जैसे राम दूर चले गए, वैसे मैं सीता को उठाकर लाऊंगा। हे मारीच मामा हरणीचं स्वरूप घेऊन आलंय, सोन्याचं हिरण। या बाईचं लक्ष गेलं सीता मातेचं, बोले प्रभु, बोले क्या मुझे नई चोली सीनी है? तो कैसे सियोगी? सामने हिरण दिख रहा है। बोले हाँ। बोले सोने का हिरण है, मुझे सोने की चोली सीनी है, तो फिर जाओ उसे मार के आओ। पूर्वी प्राण्यांचे कातडे अंगावर घालायचे। राम म्हणले अगं मला हरणीला मारायला लावू नको, हरणीला मारायच्या पायरी काय हाल होता ते सलमान खानला विचार म्हणतो। एकच ते हरिण मारल्या सलमान खान अजून त्रास सहन करत होता। म्हणले नाही नाही प्रभू आपको जाना, आता श्री अट्ट म्हणजे श्री अट्ट जावंच लागेल तुम्हाला। नाही म्हणे मी जाणार नाही। ले काय करावं बाई, तुमले तर काही मन पडेलच नाही, कधी काय होऊ लागले नाही का रामजी, तुम्ही जा जा, तुम्ही जा, पुढे जा, तुम्ही तिकडे जा, थोड्या वेळात या, जा
लांब जायचंय हरणीच्या मागे, जवळच काय सोडायची इच्छा होत नाही सीतामातेला. मागे देखले एक सोडायचं. हा? खरंच खूप आनंद आहे आणि खूप सहकार्याची भावना आहे. आणि जोडपे खूप सुंदर, कालची जोडपे खूप सुंदर होते. परवाई ती रामजी येतील तेवढ्यात लांब रामजी चालले गेले. तोपर्यंत मारीचला मारलं आणि मारीचला मारताच बरोबर मारीचने रामांचा आवाज काढला, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा सीते. त्यांच्या मागे उभे राहा, यांच्या मागे उभे राहा, यांच्या मागे उभे राहा, यांच्या मागे. जोरदार टाळ्या वाजा एक वेळेस. थांबा 2 मिनिटं, थांबा 2 मिनिटं. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. तुम्ही तिकडे पाहत नको जा, मी काही का बोलून तिकडे पाहायचं नाही. जसं त्या ठिकाणी मायबाप ओ सीता माता लक्ष्मण पुढे सीता माता, लक्ष्मण भागो, तुम्हारा भाई संकट में है, जाओ. लक्ष्मण जी बोले, भाई भाभी मेरे भाई के नाम सुनकर भी संकट भाग जाते हैं, तो मेरे भाई कहाँ संकट में जाएंगे. अरे तुम्हारे भाई को किसी ने मार दिया. ए भाभी तुमने मेरे भैया को पहचाना कि मेरे भाई तो. थांबा ना आवा, ऐका ना थोडस, मला बोलू दे. मेरे भाई कालो के काल है. बोले नहीं. सीता माता आता जरा विचित्र बोलायला लागली. ऐका, सीता मातेकडनं खरा साधू ओळखला गेला नाही बरं का. ऐका महिला मातांनो, खरा साधू सीता मातेकडनं ओळखला गेला नाही. सीता मातेकडनं खरा साधू ओळखला गेला असता लक्ष्मणाला लांब करून रावणाकडे रावण तिला घेऊनच गेला नसता. घरातल्या माणसांना ओळखा, घरातल्या माणसांना चुकीचं बोलू नका. सीता माता चुकीचं बोलली म्हणून तुझी इच्छा आहे म्हणजे तुझा भाऊ मरून जावा आणि तुझ्या भावाची संपत्ती तुला भेटून जावा, अशी इच्छा आहे म्हणजे तुझी माझ्यावर वाईट नजर आहे म्हणले. लक्ष्मणजी रडायला लागले, जवळ गेले. ए आई जवळ जा. मी माझ्या आईनंतर तुझी माझी सुमित्रा आई घरी आहे ना, तू माझी सुमित्रा आई आहेस. माझ्या आईने सांगितलं की माझ्या जागेवरती सीता तुझी आई आहेस. ए आई, वहिनी, तू वहिनी नाही माझी आई आहेस. मी कधी तुझ्या चरणांशिवाय तुझ्या तोंडाकडे कधी पाहिलं नाही ग. माझ्यावर असे आक्षेप लावते. ठीक आहे मी जातो, पण एक लक्षात ठेव, बाण काढा. वा, लक्ष द्या इकडे. ए हसू नका रे. नाही असं नाही करा, फक्त एक काम करो भाभी, नहीं विश्वास है ना मत विश्वास रखो, लेकिन मैं जो एक रेखा मार के जा रहा हूं ना, उस रेखा पर विश्वास रखना. मारा भाभी, इस रेखा को पार करके कभी मत जाना भाभी. यही वो रेखा है जो समाज की सम्मान की रेखा है. इस रेखा को जो भी नारी पार करेगी उस नारी को कोई ना कोई रावण उठाकर ले जाएगा. इसलिए हर एक नारी की कामना है कि वो इस रेखा को पार ना किया करे. माय चांगले कपडे घाल. तू चांगले कपडे घालून सोडून वाईट कपडे घालले, कोणीतरी रावण तुझ्यावर वाईट नगर टाकल्याशिवाय राहणार. तू चांगलं वाग माय. सीता माँ ने एक पैर उठाया और उस रेखा को लांघना चाहा. जैसे ही लांग चाहते रावण हंसने लगा. थमा तुम्ही हंसने लगा रावण. रावण बोलने लगा, ए पगली, मैं कोई रावण नहीं हूं, मैं कोई साधु नहीं, मैं रावण हूं, रावण.